फिर वो कहती घर छोड़ाओ। मैं कहा यार 370 रुपये लगे हैं, मैं वसूलता करूँगा। कॉमेडीच्या नावाखाली ही असली घाण करतात मुलं आणि त्यानंतर मग ज्यावेळी मुली म्हणतात नॉट ऑल मॅन बट ऑलवेज अ मॅन, त्यावर लगेच त्यांचा पुरुषार्थ जागा होतो का? कशासाठी? हे असल्या गोष्टी तुम्ही ज्यावेळी बोलताय ह्या किती पर्सनल असतात किंवा ह्या कोणासमोर बोलायच्या कोणासमोर नाही, याचं ज्ञान जर तुम्हाला नसेल ना तर हे जे नोकरी जाणं, अकाउंट डिॲक्टिवेट करायला लावणं आणि लोकांनी शिव्या देणं हे तुम्ही डिझर्व करता, ॲक्च्युअल डिझर्व करता. आणि काय गरज आहे आपल्या पर्सनल गोष्टी लोकांना सांगण्याची? काय गरज आहे? तुमच्या चेहऱ्यावर ते दिसणं गरजेचं नाहीये आणि यामध्ये काही मोठेपणा नाहीये किंवा यामध्ये काही चांगल्या पण गोष्टी नाहीयेत. आणि त्यात हा प्रणित मोरे हा तर स्टँडअप कॉमेडियन आहे ना. जर ऑलरेडी याच्या आधी अशीच गोष्ट घडून गेलेली आहे याच्यासोबत, तरीही पुन्हा असेच घाणेरडे जोक्स त्याच्या शोमध्ये त्याने करत राहणं ठीक आहे, कर, अडचण नाहीये, पण ॲटलिस्ट यूट्यूबवर तरी नको टाकू, ॲटलिस्ट लोकांना तरी नको दाखवू की तू काय लेवलचा विचार करतोस ते.